नमस्कार. गल्ली ते दिल्ली या खास शोमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. रोज आपण राजकीय परिस्थिती आणि देशातील जी लोकसभा निवडणूक आहे त्या अनुषंगाने चर्चा करत असतो आणि या चर्चेमध्ये विश्लेषण करण्यासाठी किंवा एकंदरीत या परिस्थितीची एक सखोल माहिती देण्यासाठी माझ्यासोबत असतात माझे सहकारी ज्येष्ठ पत्रकार आणि एमसीएन न्यूजचे सल्लागार संपादक संजय वरकड सर. सर आपलं खूप स्वागत. नमस्कार सर. की आज आता गुढीपाडव्याचा सण होता. आता तर गुढ्या खाली घेण्याची वेळ आली, पण गुढ्या लोकांनी उभारल्या घेतले असतील. पण गुढीपाडव्याच्या या सगळ्या सणामध्ये नवीन संकल्प नवीन हे असतं. आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आपण कालच शुभेच्छा दिल्या होत्या. आजही त्यांनी जे नवीन संकल्प केले नवीन वर्षात त्यांचे पूर्ण होऊ. पण दिवसभर आहे राजकीय कार्यक्रमांनी सगळ्या राजकीय पक्षांनी आपापल्या गुढ्या उभारण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्यातनं आज आज दुपारीच एक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि यांचीवाली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना यांची एक बैठक आणि प्रेस कॉन्फरन्स पार पडली आहे आणि त्यांनी राज्यातील त्यांच्या पक्षाचा 48 जागांचं जागावाटप पूर्ण केलं आहे. म्हणजे एका अर्थानं महाविकास आघाडीनं जो जागांचा तिढा अजून त्यांना जो सोडवता आला नाही, महायुतीनं तो सोडून ते महाविकास आघाडी सोडून पुढे जातीये. तर कसं बघताय याकडे? नक्कीच अत्यंत आज खूप छान दिवस होता आणि सगळ्यांनीच तो दिवस आज सकाळपासूनच सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांचं असं म्हणणं होतं की आजचा दिवस हा सणाचा आहे, नवीन सुरुवात करायचं आहे, त्यामुळं आपण फार टोकाची टीका करू नये असं सगळ्यांनी म्हटलेलं आहे. पण तरी जर राजकारणामध्ये असं असतं की जशाला तसं उत्तर देताना संयमानं का होत नाही, पण टीकेला उत्तर द्यावंच लागतं. आता उद्धव ठाकरेंचं जर उदाहरण आपण घेतलं, आपण जसं म्हटलं की विकास आघाडीचं सगळं जागा वाटप आज पूर्णत्वास गेलं. सांगलीसारख्या जागेचा, भिवंडीसारख्या जागेचा तिढा त्यांनी सोडवला आणि त्या वादावर सगळ्या पडदे पडला आता आज गुढीपाडव्याच्या दिवशी. परंतु या सगळ्या याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी अत्यंत नेमकेपणानं जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांच्यावर टीका केली होती नकली सेना, तर त्यावर त्यांनी खूप असं मोठं भाष्य केलेलं आहे की गुजरातमधून किंवा बाहेरून येणाऱ्या माणसांनी आम्हाला कोण असली कोण नकली हे शिकू नये. आता आज आठवण याच्यामुळे येते की आज योगायोगाने राज ठाकरेंचा सुद्धा आज एक नवीन संकल्प समोर आलेला आहे आणि राज ठाकरेंनी सुद्धा या नकली आणि असलीवर हिंदुत्वावर एक फार कॉमेंट केली होती आणि ती कॉमेंट खूप गाजली होती की हमारा असली आहे तुम्हाला नकली आहे. तर हे काही जाहिरात लावली का किंवा तेरे कमीज से मेरे कमीज ज्यादा सफेद आहे असं राज ठाकरेच म्हटले होते. त्यामुळं हिंदुत्वाची असं स्पर्धा लागल्यासारखी जी राजकारण सुरू आहे त्याच्यावर नेमकं उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीत विशेषतः काँग्रेससोबत आघाडी करताना त्यांना ती हिंदुत्वाची भूमिका पुढे नेताना जो हे करावा लागतो, पवित्रा घ्यावा लागतो, तर तो मला असं वाटतं की तो खूप सावधपणे पण घेतात आणि काही वेळेस ते बिनधास्तपणे पण घेतात. म्हणजे नरेंद्र मोदींवर टीका करायची वेळ आली की ते मागे पुढे बघत नाही की माझ्या बाजूला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बसलेले आहे किंवा शरद पवारांसारखे पुरोगामी नेते, म्हणजे त्यांची ओळख आहे पुरोगामी नेते म्हणून. आता त्यावर पण सविस्तर चर्चा होऊ शकते की त्यांनी अनेकदा अशाही काही भूमिका जाहीर केलेल्या आहेत की त्यावेळेस असं वाटत होतं की शरद पवार या बाबतीमध्ये काय भूमिका घेतात. तर त्यावेळेस त्यांनी संयमाने असं जिथं वाद उफाळू नये अशा भूमिका घेऊन काही विषय शांत केलेले. विशेषतः आपण अगदी त्याला थेट बोलत त्याच्यावर स्पष्ट भाष्य करायचं असेल की महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जेव्हा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा शरद पवार त्या विषयावर बोलण्याचं आणि त्या विषयावर भाष्य करत नाही. मात्र आता हे जे हिंदुत्वाचं आणि कट्टर हिंदुत्वाचं, म्हणजे आज एकनाथ शिंदेनी सुद्धा आज सकाळीपासून जी हे केलेलं आहे की जागा वाटप वगैरे सगळं ठीक आहे, पण त्यांनी आज सकाळपासून गुढीपाडव्याचा दिवस होता, त्यांनी आज सकाळपासून काय सांगायला सांगितलं की हिंदुत्वाचाच मुद्दा येतो की ज्यांच्या काळामध्ये सण आणि सगळे आपले हिंदुत्वांचं हे होतं त्यांचं सरकार गेल्यानंतर आम्ही ते परत नव्याने सुरुवात केलेली. याचा अर्थ काय होतो की अजूनही या लोकसभेचं राजकारण जे आहे ते तुम्हाला विकासाच्या मुद्द्यावर आहे जितकं घेऊन जायचं आहे त्याहीपेक्षा जास्त ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेऊन जायचं आहे हे अधोरेखित होत आहे. त्यामुळं महाविकास आघाडीचं जागा वाटप करताना सुद्धा हा प्रश्न महाविकास आघाडीला किती पडला माहीत नाही, परंतु उद्धव ठाकरेंनी मात्र नेमक्या सर्वाधिक जागा घेता नाही महाविकास आघाडीमध्ये. आणि एक स्पष्ट झालेलं आहे महाविकास आघाडी जागा वाटपामुळं की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे मोठे नेते आहेत आता सर्वात, कारण ज्याच्याकडे जास्त जागा आहे तो सर्वात मोठा नेता आहे ऑब्व्हियसली. आणि आपण भारतीय जनता पक्षामध्ये आणि शिवसेनेमध्ये सुद्धा खूप संघर्ष बघितला ना की 10-10 आणि 5-5 जागांसाठी त्यांचं जे भांडण सुरू होतं. त्यामुळं या लोकसभेमध्ये ह्या 3 पक्षाचं कसं जागा वाटप होईल याकडं अख्ख्या भारताचं लक्ष लागून होतं, कारण महाराष्ट्र हे अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. या राज्यामध्ये अशी पण भाषा आली होती की सांगलीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते का, तर त्यावर सगळा पडदा पडला आणि अखेर हे जागा वाटप यशस्वी ठरलं. तर ही मला असं वाटतं की महाविकास आघाडीच्या दृष्टीनं हा पाडवा
हा त्या दृष्टीने खूप आनंदाचा आहे. याच्यात मला अजून एक प्रश्न असा म्हणायचा आहे सर, याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे की कालपर्यंत जे आहे का शिंदेंच्या जी जागा आहे याच्याबद्दल, सांगलीबद्दल जो वाद सुरू होता, ती जागा आता जरी याच्यावर ठाकरेंची ती जागा जरी ठाकरेंना सुटली असली आता किंवा शिवसेनेला सुटली असली, पण खालचे कार्यकर्ते काम करतील का? कारण विश्वजित कदम किंवा बाकीचे जे सगळे आहे, विशाल पाटील, सगळ्यांनी भूमिका घेतली होती की आम्ही ही जागा आम्हाला सुटणार आहे. तर त्या दृष्टीनं खालच्या कार्यकर्त्यामध्ये काय मेसेज जाईल? अशीच गोष्ट भिवंडीच्या बाबतीत आहे, अशीच गोष्ट तिथं काही ठिकाणी शिवसेनेने तयारी केली होती, मुंबईमध्ये काही ठिकाणी जे आहे तिथे मात्र आज सगळ्या नेत्यांनी बसून जागा वाटप पूर्ण केलं आहे आणि घोषणा केली. नेत्यांचं झालं आहे, ठरलं आहे, पण कार्यकर्ते त्याला राजी होतील का? काय होईल कसं सांगता? नाही, याच्यावर आपल्याला नेमकेपणानं जर म्हणजे माझं जे वैयक्तिक मत आहे ते अत्यंत स्पष्ट आणि नितळ आहे की मला असं वाटतं की हा सरळ सरळ कार्यकर्त्यांनी काम करतील की नाही करतील हा जितका महत्त्वाचा मुद्दा आहे, तितकाच हा मतदान काय म्हणतात त्याला परावर्तित होणं किंवा दुसऱ्या बाजूला जाणं. म्हणजे शिवसेना भाजपचं जर अलायन्स झालं तर प्रत्येक शिवसेना भाजपचा कार्यकर्ता बाहेर पडणारा हा भाजपचा उमेदवार असो का शिवसेनेचा असो, त्याचं मत त्या पक्षाकडे किंवा त्या पक्षातल्या दोन्ही पक्षापैकी जो उमेदवार ठरला तिथं ते जायचं. आता परिस्थिती अशी आहे की काँग्रेसचे जे मतदार होते, पारंपरिक जो मतदार होता, त्यांनी वर्षानुवर्ष भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या विरुद्ध मतदान केलं आहे. विशेषतः सातारा, सांगली ह्या बेल्टमध्ये, ह्या सगळ्या याच्यामध्ये भाजपला सुद्धा शिरकाव करायला फार संधी तिथे मिळालेली नाही. अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्ते काम करतील की नाही याहीपेक्षा काँग्रेसचे जे पारंपरिक मतदान आहे मग ते भाजपकडे जाईल का? आता तिथं फार अडचण झालेली त्या मतदाराची. आता त्यांना जायचं कुठं? म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे जायचं की शिवसेनेकडे जायचं हा असाच चॉईस आहे. त्यामुळे मला असं वाटतं की वोट ट्रान्सफर होणं किंवा आपण जसं म्हणतो की मुस्लिम मतदान एक तर काँग्रेसला जाईल किंवा एमआयएमला जाईल, तसं ते काँग्रेसचं जे मतदान त्या भागात आहे तिथं मुस्लिम, दलित, हिंदुत्व असा विषय येत नाही. तिथं परंपरेने जे मतदान होतं काँग्रेसला पडणारं किती का लाट येत नाही. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या लाटेमध्ये सुद्धा त्यांनी काँग्रेसची साथ सोडलेली नाही असे काही मतदारसंघ तिथे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली नाही असे काही मतदारसंघ आहे. त्यामुळं आता हे मतदान कार्यकर्ते काम करतील की नाही हा तर मुळात मुद्दा फार महत्त्वाचा आहे. कारण आता सगळे राज्यभर काय चर्चा चालू आहे की उदाहरणार्थ उस्मानाबादची जसं सांगलीत चर्चा करतो की आम्ही आयुष्यभर त्या घड्याळाच्या विरुद्ध मतदान करा असं सांगत होतो आणि आता तुम्ही आम्हाला सांगतात की घड्याळाला मतदान करा. तर कार्यकर्त्यांची अडचण 100% झालेली आहे. तीच अडचण आपण विचारलेल्या प्रश्नाचं थेट उत्तर सांगायचं म्हणजे सांगलीमधल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची ही नेमकी अडचण होणार आहे की त्यांना धनुष्यबाणाचा प्रचार करावा लागणार, ही त्यांची अडचण आहे. भले तुम्ही महाविकास आघाडी म्हणा, महायुती म्हणा, त्याला काही तुम्ही नाव जरी दिलं तरी कार्यकर्ते जेव्हा रस्त्यावर येतात आणि लोकांमध्ये मिसळतात, कारण नेता सभेत येतो, भाषण करतो, स्टेजवर बोलतो आणि तो निघून जातो, पण जो कार्यकर्ता असतो त्याला गावागावामध्ये 50 लोकांना रोज तोंड द्यावं लागतं. आणि आपण जसं म्हणतो आत्ता जसं चर्चेमधून आपण म्हटलं की बाबा काही ठिकाणी वैयक्तिक भांडणही होतात, वैचारिक याच्यातून. आता ह्या निमित्तानं आज गुढीपाडवा आहे त्यामुळं आपण सगळ्यांना हे सांगू शकतो की बाबा तुम्ही टोकाच्या भूमिका घेऊ नका. राजकारणामध्ये सगळेजण शेवटी एक होत असतात, हे आपण सगळे बघितलेलं आहे. त्यामुळं आज महाविकास आघाडी, उद्या कोणतं, आत्ता जसं आपण बोलताना आधीच चर्चा झाली की आज राजू वाघमारे काँग्रेसचे जे प्रवक्ते होते ते शिवसेनेत गेले आत्ता. तर त्यामुळं हा सगळा चालत राहणार. त्यामुळं कार्यकर्त्यांना खालच्या म्हणजे अतिशय पंचायत, ग्रामपंचायती बसून, पंचायत समिती बसून, जिल्हा परिषदी बसून, तर तो सांगलीमध्ये तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. नक्कीच, कारण काही ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडू शकतं हे वर्ष असंच ठरलं की काही घडू शकतं. अगदी काय म्हणजे या गमतीशीर लेवलला की कालपर्यंत असणार नेता आज सकाळी दुसरीकडे होता, असं आपण जेव्हा आयाराम गायाराम म्हणायचो ते खऱ्या अर्थाने यावर्षीचं वर्ष होतं. आणि ते आता निवडणुका ज्याच्यासाठी केला पूर्ण 8 तास तो वेळ आला आणि त्यासाठी निवडणुका लागल्या आहेत आणि निवडणुकींच्या अनुषंगानं या सगळ्या गोष्टी, राजकीय घडामोडींना जो आहे वेग आला आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींच्या ज्या आहेत आज जसं काल एक मला इथं आवर्जून सांगितलं पाहिजे की आपल्या जालन्याच्या लोकसभा मतदारसंघातली जागा जी आहे ती जी जागा काँग्रेसची आहे परंपरागत, तिथं ज्या महाविकास आघाडीमध्ये जी ती शिवसेनेला द्यावी असाही पर्याय काल समोर आला होता आणि त्याच्या बदल्यात सांगलीची जागा सोडवावी असा वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू होती काल. पण आज मात्र ते सगळ्या याला म्हणजे तसं कदाचित झालं असतं तर कदाचित, कारण आज अद्यापही काँग्रेसला एक मोठा उमेदवार किंवा चांगला उमेदवार देता आला नाही आहे, पण त्या दृष्टीने ती एक मोठी घडामोड कालच्या दिवसभरातली होती. पण आज मात्र त्याच्यावरही पडदा पडला आहे आणि आज महाविकास आघाडीनं त्यांचं स्वतःचं पूर्ण 48 जागांचं जागा वाटप केलं आहे. आणि
आणि ते एक पाऊल पुढं आहे महायुतीपेक्षा, कारण त्यांचा अजून 5-7 जागांवरती सुरू आहे आणि महाविकास आघाडीनं ते पूर्ण केलं. नक्कीच, कारण शिंदे गटाच्या ज्या जागा आहेत विशेषतः तिथला अजून काही निकाल लागत नाही. रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा असेल, नाशिकची जागा असेल, या सगळ्या जागांमधला जो महायुतीमधला साताऱ्याची जागा आहे, साताऱ्यामध्ये इथं अजूनही निर्णय होताना दिसत नाही. साताऱ्याच्या बाबतीमध्ये जागा कोणाला द्यायची याचा जर निर्णय झाला असेल तर साताऱ्याच्या उमेदवाराची घोषणा अजून होऊन गेलेली असेल कदाचित. त्यामुळं आता हे सगळं जे इथून पुढच्या काळामध्ये आता बुद्धिबळाच्या याच्यावर जसं असतं हे सारीपाटावरती आधी प्यादे पुढं करायचे, नंतर आपलं उंट काढायचा, नंतर हे काढायचे. आता थोडंसं प्यादे पुढं गेलेलं जाते. तो मला असं वाटतं ते चौकोन पूर्ण झालेला आहे ते पुढचा याचा. त्यामुळं आता हत्ती कोण काढतं, उंट कोण तिरका चाल होतो याच्यावर आता सगळं अवलंबून असणार आहे. सर, काल भाजपनं प्रचारात जशी काल यांनी जागा वाटप केली, काल मोदींच्या सभा इथं काल पार पडली महाराष्ट्रामध्ये आणि त्यानंतर प्रत्यक्षात यांच्याकडनं पण महाविकास आघाडीकडनं पण आता प्रचाराला सुरुवात होईल जे येते. सर्वसाधारणतः महाराष्ट्राचं चित्र बघता सर, आजच्या लेवलला महाराष्ट्राच्या राजकारणावरती बघितलं असतं तर कुठल्या कुठल्या जागांमध्ये विशेष लढत होईल असं काय वाटतं? त्याच्यावर पूर्ण आपण एपिसोड करणार आहे होता, पण एक ज्या 2-3 जागांना असं वाटतं सगळ्यांचं लक्ष असं. नाही, आज घडीला 48 मतदारसंघ आहेत आणि जेव्हा भारतीय जनता पक्ष असं म्हणतो की आम्ही 45+ जागा जिंकणार आहे, इथून आपण सुरुवात करू, तर 45+ आपण 46ही धरू शकतो किंवा 47ही धरू शकतो. राहायला काय 3च जागा राहतात. पण 45+ जर आपण पकडल्या त्यांच्या भाषेमध्ये तर 46 पकडल्या तर 2 जागा राहतात महाविकास आघाडीकडे. मग आता त्या 2 जागा कोणत्या असतील? किमान त्यांनी त्या 2 जागा सोडलेल्या असं आपण गृहीत धरू 45+. तर त्या 2 जागा कोणत्या इथपासून याची सुरुवात करावं लागेल. म्हणून मग त्यामधली ती 2 मधली जी एक आहे मग ती बारामतीची जागा आहे का अशी डायरेक्ट आपण म्हणजे त्या 2 मधली एक ती बारामतीच आहे का, मग बारामती का बरं आहे इथून सुरुवात. कारण आता सध्या महाराष्ट्राचं सगळं लक्ष आणि देशाचं सगळं लक्ष शरद पवारांनी जी अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली की भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध आपण उभं राहायचं आणि निवडणुकीमध्ये लोकांना कौल मागायचा. आणि भले आपल्या कन्येची मुलीची समजा तिथं प्रतिष्ठा पणाला लागेल असेल किंवा तिच्या राजकीय भवितव्याचा जरी प्रश्न निर्माण झालेला असेल तरी त्यांनी तडजोड करायची नाही असं ठरवलं. आणि दोन्ही पवार कुटुंबाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पवार कुटुंबाची एकमेकांविरुद्धची लढाई आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कालचक्र असं नाव दिलेलं आहे. राजकारणात असं होत असतं, हे स्वाभाविक आहे, हे पण आपल्याला मान्य आहे. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रामधली अत्यंत सगळ्यात महत्त्वाची लढाई त्या दृष्टीने ती फार महत्त्वाची लढाई असणार आहे. बारामतीची सगळ्यात महत्त्वाची लढाई असणार आहे. आणि ऑब्व्हियसली नंतर पंकजा मुंडेंचाच विषय येतो. कारण या दोन्ही म्हणजे मी कालही सांगितलं होतं की घराणेशाही वगैरे हा मुद्दाच येत नाही. पंकजा मुंडेचं सुद्धा जनमानसामध्ये त्यांचा जो फॉलोअर त्यांना जो लोक हे करतात त्यांच्या मागे जे लोकनेते जे आहेत त्या, तर त्यामुळं त्यांची सुद्धा प्रतिष्ठा या निमित्तानं पणाला लागलेली आहे. त्यामुळे या 2 जागांची निकाल आपण जसं विचारलं की कोणत्या महत्त्वाचे आहे, तर प्रायोरिटीमध्ये महाराष्ट्रातला कोणताही माणूस मला असं वाटतं कदाचित पंकजा मुंडेच्या ऐवजी एखाद्या व्यक्तीला माझ्याऐवजी दुसरं मत असू शकतं, त्याचं आपण स्वागत करू. पण माझ्या दृष्टीनं सुप्रिया सुळेंची जागा, पंकजा मुंडेची जागा या 2 लढती अत्यंत महत्त्वाच्या आहे. आता आणखीन तिसरी मी जागा जी सांगणार आहे तर ती आणखीन आपल्याला धक्का बसेल, परंतु मला असं वाटतं की ते अशोक चव्हाणांच्या प्रवेशानंतर नांदेडमध्ये भाजप जिंकतं का जिंकतं हा विषयच राहिलेला नाही. जर भाजप जिंकत असेल तर अशोक चव्हाणांच्या येण्यामुळं कोणत्या मतदारसंघामध्ये त्यांना कशी लीड मिळाली हे जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. आणि अशोक चव्हाण येऊनही समजा तिथं फाईटच होणार असेल तर मग काय, असा फार मोठा प्रश्नचिन्ह माझ्यासमोर आहे. त्यामुळं नांदेडमध्ये जिंकतं कोण हारतं कोण याच्यापेक्षाही ती निवडणूक कशा फरकानं होती. कारण आता नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी बघितलं असेल की सगळ्या मोदीच्या लाटेमध्ये त्यांनी 2 जागा हिंगोली आणि नांदेडची 2014ला पण त्यांनी सांगितलं होतं की लोकांनी सांगितलं होतं की या 2 जागा अशोक चव्हाणांच्यामुळं काँग्रेसचे निघून जातील. तर अशा अशोक चव्हाणांचं नेतृत्व असताना जर तिथं निकाल लागल्यानंतर फार मार्जिन वोट जर कमी असेल तर मग अशोक चव्हाणांचा काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्याचा काय उपयोग झाला भाजपला, हा एक फार महत्त्वाचा विषय असणार आहे. तर याच्यावर आपल्याला वेळोवेळी बोलायचंच आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आपण परत पश्चिम महाराष्ट्रात जाऊ. साताऱ्याची जागा जी परत आता राष्ट्रवादी काँग्रेसला आली, तिथं आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळं ती जागा एक काळी अशी होती की त्या जागेमुळं, त्या जागेच्या पोटनिवडणुकीमुळं म्हणा की शरद पवार पावसात भिजले आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये पवारांचा एक जो एक असा तरुण
वर्ग होता की जो मोदी मोदी करत होता, तर त्या तसाच तरुण वर्ग भावनिक लाट त्यांना एक दिवस निर्माण करतात. भावनिक आणि शरद पवारांच्या बाजूला आक्रोश झाला की 80-84 वय त्यांच्या वयाचा राजकारणाचा विषय निघतो, परंतु त्या पावसात भिजल्यानंतरचं जे शरद पवारांचं आहे ते सत्तांतरच झालं. ते म्हणजे सत्तांतर झालेलं नव्हतं, पण ते होण्याची परिस्थिती त्या एका सभेमुळे झाली. त्यामुळं साताऱ्याची जागासुद्धा त्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. हां, म्हणजे सरांच्या जागांना 2 जागा मला ज्या वाटतात त्या मी ॲड करतो. म्हणजे अजून जी आहे ती नगरची जी सुजय विखे आणि लंकेची निलेश लंके यांच्या जागेकडे लक्ष असण्याचं कारण आहे की शरद पवारांचं किंवा पवार घराण्याचं आणि विखे घराण्याचं पहिल्यापासून जे आहे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यातनं मागच्या वेळेस झालेलं विखेंना इथं खासदारकी देण्यात आली, विखे काँग्रेसमधनं भाजपात गेले आणि त्यानंतर हे भाजपकडनं सुजय विखे खासदार झाले, डॉक्टर आहे. आणि यावर्षी निलेश लंके जेव्हा आमदार असताना त्यांनी केलेलं काम आणि त्यांना की आता एक कट्टर चेहरा किंवा त्यांच्या विरोध असणार म्हणून निलेश लंकेनं उमेदवारी दिली गेली, ती एक जागा बघणं आहे. आणि तशीच त्याच्या बाजूची जी आहे शिरूरची जी आहे सगळ्यात चर्चेत असलेली अमोल कोले व्हर्सेस जी आढळराव पाटलांची ह्या जागा सरांनी ज्या 3 जागांचा उल्लेख केला, त्याच्यानंतर या 2 जागांवरती पण अशीच लढत पाहायला मिळणार. याच्यावरती का स्पेशल 2 दिवसांनी तर, कारण सगळ्या जागा डिक्लेअर होत आहेत आणि ज्या 10 लढती कुठल्या असणार याच्यावरती सगळ्या मान्यवरांचा अजून एक स्पेशल शो आपण करणार आहेत. पण आज तर या 4-5 जागा ज्या आहेत या 5 जागाकडं सगळ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. आणि ह्या जर घडामोडी वेगवान होत आहे त्याचं कारण असं आहे महाविकास आघाडीने आज सगळे पत्ते फेकलेत त्यांचे. आता काय असं आहे काय नाही. आणि महायुती पण कदाचित आज किंवा उद्या ते होणारच आता, कारण ऑब्व्हियसली आता जर छगन भुजबळ रिंगणात आले तर ती एक जागा फार महत्त्वाची, नारायण राणे जर रिंगणात आले तर ती एक जागा महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे असं आपण जे म्हटलं की 1 नंबरची जागा ठरलेली, पण 2 नंबरला असं पॅरलली समांतर अंतरावर एक 5-7 जागा असतील त्या की त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं प्रचंड लक्ष असणार आहे. त्या सगळ्या जागांचा आपण आढावा घेणारच आहोत. आपण जसं सांगितलं तसं बाकीचे मान्यवर पाहुणे पण येतील आणि एखादं मत असं असतं की माझं एक मत असतं, पण त्या काही लोकांना त्याविषयी दुमत असू शकतं. त्याच्यातही आपण सांगोपांग सगळी चर्चा या शोमध्ये करणार आहोत. नक्कीच जे आहे ते. त्यांनी ह्या सगळ्या दृष्टीनं काही जे विषय आहेत ते आपल्याला प्रामुख्यानं घ्यावे लागणार आहेत, कारण निवडणुकीच्या या अनुषंगानं आता पुढच्या काही काळामध्ये ज्या अजूनही वेगवान आणि गमतीदार घडामोडी घडू शकतात किंवा आश्चर्यकारक घडामोडी घडू शकतात आणि त्यावरती आपलं नक्कीच लक्ष असणार आहे. आज गुढीपाडवा आहे. आज आपण खूप काल सर म्हटले होते खूप हार्ड चर्चा न करता आपण गमतीजमतीनं आणि सगळ्यांना म्हणजे आजचा दिवस तरी किमान शुभेच्छांचा असला पाहिजे किंवा सगळ्यांना दिला पाहिजे. तर संजय वरकड सरांचं वरकडी सगळ्यांना माहिती आहे आणि खूप गाजलेलं आहे, सगळे त्याचे वाचक आहे, श्रोते आहे. तर सर आजच्या सगळ्या राजकारणाकडे बघताना 1-2 वरकडी तुम्ही ऐकवल्या पाहिजे. आणि मी आत्ता जसं म्हटलं की आता वरकडीचं आपण असं की आज गुढीपाडवा आहे आणि आपण जसं कालही म्हटलं होतं की गाठी आणि कडं आणि ते लिंबाचा पाळा गोड कोड आणि गडू असं असतात. तर एक वरकडी अशी किंवा अजितदादांचं कडं एकनाथ शिंदेंच्या गाठी, अजितदादांचं कडं एकनाथ शिंदेंच्या गाठी, महायुतीच्या गुढीला भारतीय जनता पक्षाची काठी. क्या बात आहे. आता हे सगळं असं कमी वाक्यात जर पॉलिटिक्स सांगायचं महाराष्ट्रात अशा पद्धतीने त्यांनी गुढी उभारली. तिकडं मशालही पेटली तुतारीही वाजत आहे, मशालही पेटली तुतारीही वाजत आहे आणि पाडव्याच्या शुभेच्छांसमोर शिमग्याची शिवी लाजत आहे, पाडव्यांच्या शुभेच्छासमोर शिमग्याची शिवी लाजत आहे. म्हणजे शुभेच्छा दिल्या तरी त्या मनापासून दिल्या की नाही दिल्या असा आजचा सण होता. त्यामुळे पाडवा काय आणि शिमगा काय आपण पाडव्याला पाडवा म्हणून आपण तरी बघायला पाहिजे. राजकारणी लोकांना काय करायचं ते त्यांचं भले करू. नक्कीच आहे. म्हणजे महाराष्ट्रातली किंवा देशातली राजकारणाची स्थिती कशी आहे तर काल परवा म्हणता प्रचार एकाचा आहे, पक्ष दुसऱ्याचा आहे, चिन्ह तिसऱ्याचं आहे, अशा लेवलचं जे होतं ते 2 सरांनी त्यांच्या सुंदर 4 ओळींमधनं मांडलं आहे. जे ते उद्या परत आपण जे आहे ते काही मान्यवर उद्या निश्चित आपल्यासोबत स्टुडिओत असणार आहे आणि उद्या संध्याकाळची चर्चा आपण विस्तृतपणे करणार. पण सर जाता एक म्हणता येईल की पत्रकारितेमध्ये आता म्हणजे खूप दुःखद अशी घटना आहे खरं म्हणजे. गुढीपाडव्याचा आपण शुभेच्छा दिल्या, पण काल रात्रीच आपले अत्यंत महत्त्वाचे पत्रकार महाराष्ट्रातले प्रमोद माने यांचं निधन झालेलं आहे. त्यामुळं MCN परिवार आणि आम्ही सगळे त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सगळेजण सहभागी आहोत. खरं म्हणजे चांगल्या वाईट घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात, परंतु ऐन गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ही घटना घडली आणि
पाडव्याच्या दिवशी सकाळी सकाळी मला ही जेव्हा कळेल तेव्हा महाराष्ट्रभर आता सध्या सगळेच पत्रकाराच्या क्षेत्रामध्ये प्रचंड दुःख पसरलेलं आहे. त्यामुळं आपण त्यांनाही आमच्या MCN परिवारातर्फे नक्कीच एक असा म्हणजे सगळ्या याला असणारा असा पत्रकार की सगळ्या तरुण पत्रकारांच्या पाठीशी उभा असणारे. आणि प्रमोद माने सरांचं व्यक्तिमत्व असं होतं की पत्रकारितेत तितक्या संपादक पदापर्यंत पोहोचलेला पण त्याचा कधीही लवलेश नसलेला आणि सगळ्यांना घेऊन चालणारे असे सर होते. त्यांच्या स्मृतींना आणि त्यांच्या घरच्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो आणि त्यांच्या स्मृतीच MCN परिवाराकडनं आम्ही आमच्या सगळ्यांकडनं भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.